की राजी प्रकाश म्हणे 18 जानेवारी आलं की ब्रह्मा बाबा हे यांचं सगळं असं नाही करायला पाहिजे. तर त्यांनी काय करून गेले तसं आपल्याला फॉलो करायचं. म्हणून मुलीमध्ये बरेच वेळा बाबा सांगतात फॉलो फादर फॉलो मदर. मग हे आम्हाला करायचं आहे. हा अभ्यास चालू आहे सध्या. तर मम्मांविषयी सांगायचं म्हणजे मम्माला तर मी बघितलं नाही, ब्रह्मा बाबांना पण मी बघितलं नाही. मम्मानी जेव्हा शरीर सोडलं तेव्हा मी 10 वर्षाची होते. आज मम्मा असत्या तर 104 वर्षाच्या असत्या. म्हणजे दादी जानकीच्या आणि मम्मांच्या फक्त 4 वर्षाचं अंतर होतं. मम्मांचा जन्म अमृतसर 1919 साली आणि त्यांनी शरीर अवघ्या 44व्या वर्षी म्हणजे 1965 साली सोडलं. मग ह्या 44 वर्षात त्यांनी असं काय केलं की ते संपूर्ण त्याला गेल्या. हा अभ्यास फार महत्त्वाचा आहे. मुरली तर आपण पण ऐकतो, योग तर आपण पण करतो, मग तरी आम्ही अजून त्या स्थितीला का गेलो नाहीये. तर मम्माचा मुख्य गुण म्हणजे दृढता, निश्चय बुद्धी, बाबांवर अफाट निश्चय. बाबा सांगतील ते प्रमाण, कधी त्याच्यात शंका कुशंका घेतल्या नाही. तर काल एक अनुभव मला असा मिळाला की आशा दिदी सांगत होत्या सगळ्या वरिष्ठ दादी तिथे असताना, म्हणजे आता त्यांना दादी म्हणतो तेव्हा त्या कन्याच होत्या पण मम्मांपेक्षा मोठ्या होत्या. मग त्यामुळे ज्या आम्ही एवढे मोठे असताना बाबा मम्मांना काय एवढं महत्त्व देतात, का त्यांना मम्मा मम्मा करतात, प्रत्येक गोष्टीत मम्मांना का मान देतात. थोडी असूया आलीच ना तिथे. मग बाबा म्हणले उसका जवाब मैं समय पर दूंगा. आणि एक दिवशी मनमोहिनी दिदी आणि मम्मा बाबाच्या कमऱ्यात काही नोट्स घेत बसले होते. तेवढ्यात VIP येतात आणि VIP बाबांच्या समोर बसतात. ह्या उठायला लागतात तर बाबा हात करतात, बसा तुम्ही पण बसा. आणि त्या VIP ना बाबा असे 2-3 पॉईंट इतके सुंदर सांगतात आणि मम्मा एकाग्रतेने ऐकत असते. आणि मग हे ऐकता ऐकता दीदी मनमोहिनी म्हणतात अभी ये जाएंगे तो उनको सौगात भी देनी पड़ेगी, टोली भी देनी पड़ेगी. तिथून झटकन उठतात आणि एका बहिणीला सांगतात वो सब लेकर आना, अभी वो जाएंगे तो उनको देना पड़ेगा. VIP सौगात घेऊन जातात, टोली घेऊन जातात. बाबा विचारतात दीदी बताओ अभी मैंने VIP को कौन सा पॉइंट पे क्या बताया. क्योंकि बाबा मैं तो उसके समय तो टोली और सौगात की तैयारी करने गई थी. अच्छा मम्मा आप बताओ. मम्मा ने पूरा वर्ड टू वर्ड बाबा ने जो बताया बाबा को बताया. मेरे दीदी समझ में आया मम्मा मम्मा क्यों है, क्योंकि वो एकाग्रता से सुनती है. एक काम कर रही है तो दूसरा काम मन में नहीं लाएगी. दूसरी है बात की तुम जो उठकर गई तो उसने क्या सोचा, पूछो उसको. मम्मा बोली बाबा आप जो कुछ बताते वो परमात्मा आकर बता रहा है, तो परमात्मा का इंसल्ट नहीं करना है, उसका सम्मान मामूली समझकर नहीं सुनना है. भूत ही सगळी वाक्य खूप व्हॅल्युएबल आहे. तुम्ही पुढे याची किंमत जर करायला गेली तर करोडो रुपयात जाते. तर आपल्याला इथे सहज मिळतात ही वाक्य. तर आता मम्मांच्या 3 विषय मला खूप भावले आहेत आणि मी तसाच प्रयत्न करते चालण्याचा. पहिला म्हणजे आत्मिक, पूर्ण आत्मिक त्यांचा अभ्यास होता, आत्म्यावरती. दुसरं म्हणजे बाबावर निश्चय आणि तिसरं मम्मा व्यर्थ से मुक्त होती. आत्मिक भावाच्या वेळेला कराची पाकिस्तानमध्ये जेव्हा मम्मा ओम मंडळीमध्ये यायला लागली होती, सतारीवरती गाणं वाजवायची, सह करायची. प्रकाशमणी दादी आम्हाला एका युगलपट्टीत अनुभव म्हणजे त्यांचा ऐकला आम्ही अनुभव असा की त्यावेळी जब मम्मा आती थी हम लोग हंसते थे उसको. 2-3 तेव्हा आता आपण दादी म्हणतो पण त्या तेव्हा कन्याच होत्या, अशा फसकन हंसायच्या. एक बार देखा 2 बार देखा, मम्मा को समझ में आया मैं अंदर आती तो ये लोग हंसते हैं. तो मैंने एक तीसरे दिन मम्मा जाकर बोली क्यों हंसते हो, मैं जब आती हूँ तो तुम लोग क्यों हंसते हो, तुम्हारे कपड़े देखो. अच्छा तो इतने दिन बाबा से क्या ज्ञान लिया, चौकड़ी देखेंगे, कपड़ा देखेंगे या आत्मा को देखेंगे. तर म्हणजे आम्हाला प्रत्येक गोष्टीत मम्माकडनं शिक्षण मिळालं की कोणी समोर आलं तरी त्यांनी काय घातलंय, कसा बोलतो, काय वागतो, नाही तो एक आत्मा आहे. हा आत्म्याचा अभ्यास मम्मानी फार लवकर धारण केलेला. दुसरं म्हणजे बाबांवरती अफाट विश्वास. म्हणजे कोणी काही सांगितलं तरी नाही, ब्रह्म
वाक्य म्हणजे बाबांचं वाक्य. बाबा जसं मुरलीमध्ये आपल्याला बरेच वेळा म्हणतात, इससे वर्षा नहीं मिलने वाला, इसको याद नहीं करना, याद मुझे करना है, वर्षा मेरे से मिलने वाला है. आणि कधी कधी मुरलीत म्हणतात, इसको छोड़कर मुझे याद करेंगे तो मेरे पास नहीं आ सकोगे, ये तो मेरा मुकर्रर है, इससे ही तुम्हें ज्ञान मिळत आहे. म्हणजे कधी असं म्हणतात, कधी तसं म्हणतात. तसंच मुरलीमध्ये साकारवाडीमध्ये बाबाने एकदा सांगितलं. मुरली झाल्या झाल्या भंडारी नाश्त्याच्या टेबलवर एक बहीण आली, म्हणली, मम्मा बाबा ऐसे क्यों करते, कभी ऐसे बोलते कभी वैसे बोलते, क्या समझ में नहीं आता, क्या सच क्या झूठ, आपकी क्या राय है. मम्मा बोली, मेरी राय कहाँ से आ गई, जब बाबा ने कहा वही सत्य है, बाबा के ऊपर मेरी राय करने वाली मैं कोई बड़ी नहीं हूँ. मग तिला ते शिक्षा मिळाली कि जो कुछ बाबा बोलता है उसमें कुछ कल्याण है, उसमें कुछ तो अर्थ है. तिसरं म्हणजे बाबा मम्मांचा पूर्ण व्यर्थापासून मुक्त. रमेश भाई जे चार्टर्ड अकाउंटंट होते, त्यांचं युगल पण होतं. मुंबईमध्ये त्यांच्या गाडीतून मम्माला कुठे घेऊन जायचं, दवाखान्यात जायचं, मम्मांकडे मम्मा त्यांच्याच तिथे राहायच्या. तर एक दिवशी सिग्नलला गाडी बराच वेळ थांबली आणि रमेश भाई ते होर्डिंगवर लागलेले जाहिरात बघत होते आणि सगळे शांत होते गाडीमध्ये. त्यांना वाटलं मम्मा पण तेच बघतीये. गाड़ी शुरू झाल्यावर म्हणले, मम्मा वो जाहिरात देखी आपने. कौन सी जाहिरात रमेश भाई, अभी तो सिग्नल में इतने टाइम खड़ी थी, वो सामने ही थी ना. रमेश भाई, जब मैं फ्री रहती हूँ तब मैं यहाँ नहीं रहती हूँ, मैं परमधाम में रहती हूँ. जिस गांव में जाना है उसका रास्ता मुझे पूछना ही नहीं है, इसलिए ये जाहिरात से मुझे कोई काम नहीं है. तब मैं परमधाम में बाबा के साथ रहती हूँ. म्हणजे कधी व्यर्थ मध्ये गेल्या नाही. मग जाहिरात बघितली की डोक्यात येणार, कशाची जाहिरात काय आहे बघायचंच नाही. राहत होती मम्मा इथे, करत होती सगळे व्यवहार शरीर धर्माने, पण सतत बाबाची कनेक्शन होती. एका बहिणीने तर विचारलं, तू आजारी म्हणून 2 वाजता उठती का तू. ती म्हणली, नहीं, बहुत समय कम है मेरे पास, जितना हो सके मुझे याद करना है, इसलिए मैं 2 बजे उठकर बाबा को याद करती. तर अशा मम्मांच्या खूप विशेषता आहेत, जेवढ्या सांगाव्या तेवढ्या कमी आहेत. बाहेरच्या लोकांना मम्मा कोणी माहितीच नाही आहे. त्यांना मम्मा म्हणजे ती एक महाशक्ती अम्मा वाटते, कोणाला ती मम्मा अमृताबाई मम्मा असं वाटतं. पण या मम्मा खूप वेगळ्या आहेत आणि या फक्त आपल्या ब्राह्मण परिवारालाच माहिती आहे. मला वाटते आज नवीन लोक आले त्यांनाही अजून मम्मांविषयी इतकी माहिती नाही आहे की मम्मा कशा पहिल्या ट्रस्टी बनल्या, बाबांनी मम्मांना पहिलं स्थान का दिलं आणि आजही ब्रह्मा बाबांपेक्षा सुद्धा पहिलं पद मम्माने पाहिलं. कारण पूर्ण विश्वास अभ्यासाला धारण केलेला आहे. अतिशय पवित्रता, रुहानियत, म्हणजे मम्मा परखड स्पष्ट होती, पण रुहानियत पण तितकीच होती, स्पष्ट भक्ती होती आणि कधी ती कोणाची सहज अशी तिच्या दृष्टीत पॉवर होती. म्हणून मम्मा काम करता करता बोलायची आणि जेव्हा ज्या नवीन माणसाला दृष्टी द्यायची तेव्हा तो कशिश होऊनच यायचा आणि तो बाबाचा पक्का बनायचा. अशा या मम्मांना आम्हा सर्व ब्राह्मण परिवारातर्फे, तसं बघायला गेलं तर मम्मांचा उद्या स्मृती दिवस आहे 24. तर आजच आपण सगळ्यांनी त्यांना शतशः नमन आणि खूप 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 मम्मांचे गुण आपण धारण करायला पाहिजे. कारण आता खरंच समय खूप कमी आला आहे. करुणाबाईंनी ते एक नोट टाकली आहे, आता अंतिम समयाचा पण अंतिम समय सुरू झालेला आहे आणि आता आपण वेळ घालवायचा नाही, जास्तीत जास्त योगात राहायचं आहे, व्यर्थापासून मुक्त आहे, कुणाच्या कमी खामी बघण्यात आता आपल्याला व्हायचं. अच्छा, ओम शांती.